शेतकरी मित्रांनो, कस्टोडिया या आदामा कंपनीच्या नामांकित बुरशीनाशकाबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यामध्ये येणारा घटक, ते कशा पद्धतीने कार्य करतं, मोड ऑफ ॲक्शन काय असणार आहे, कोणकोणत्या रोगासाठी काम करतं, कोणत्या पिकामध्ये वापर करायचा आहे आणि त्याचं प्रमाण किती असणार आहे, ही सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, कस्टोडिया हे आदामा या नामांकित कंपनीचं बुरशीनाशक आहे, ज्याच्यामध्ये घटक ॲझोझायस्ट्रोबिन 11% आणि टेब्युकॉनाझोल 18.3% SC फॉर्म्युलेशनमधील घटक याच्यामध्ये येत असतो। रोग जर तुम्ही पाहिले तर पिकामध्ये येणारा जो डायबॅक आहे, म्हणजे फळसड जी होते, गोल चट्टा येतो आणि सडल्यासारखा दिसतो, त्याच्या नियंत्रणासाठी, त्यानंतर डाउनी मिल्ड्यू जो की आपण केवडा मराठीमध्ये त्याला म्हणतो, तर पिकावरती लक्षणं जर तुम्ही पाहिले तर पिवळ्या कलरचे धब्बे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि काकडीवर्गीय जे पिकं आहेत, वेलवर्गीय पिकं आहेत, त्याच्यामध्ये जास्त पाहायला मिळतो। त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर बटाटा पिकामध्ये आणि टोमॅटो पिकामध्ये अर्ली ब्लाइट आणि लेट बाईटच्या नियंत्रणासाठी, त्यानंतर पावडरी मिल्ड्यू जो भुरी रोग आहे, आपल्याला पावडरसारखी लक्षणं त्या ठिकाणी पिकावरती दिसतात, असे पांढरे पांढरे टिपके दिसतात, त्याच्या नियंत्रणासाठी। त्याचबरोबर कांदा पिकामध्ये येणारा पर्पल ब्लॉस्ट म्हणजे जांभळा करपा, त्याचे लक्षणं जर तुम्ही पाहिले, फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, लंबगोलाकार चट्टा त्या ठिकाणी कांद्यावरती पडतो आणि हा पाथीवरती मधल्या भागामध्ये, वरच्या भागामध्ये किंवा खाली अशा पद्धतीने हे चट्टे पडतात, जो सेंटरला किंवा मध्यभागी जांभळा कलर आणि साईडने करपल्यासारखा असतो। या कांदा पिकात येणाऱ्या या पर्पल ब्लॉचच्या नियंत्रणासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। शीत ब्लाइट म्हणजे करपा, त्याच्या नियंत्रणासाठी देखील वापरू शकता। आणि येल्लो रस्ट, गहू पिकामध्ये जो रस्ट रोग, तांबोरा रोग येतो, त्याच्या नियंत्रणासाठी वापर करू शकता। म्हणजे पिकं देखील तुमच्या लक्षात आले असेल की द्राक्षामध्ये येणाऱ्या पावडरी आणि डाउनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी कांद्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो। पर्पल ब्लॉचच्या नियंत्रणासाठी बटाटा असेल, टोमॅटो असेल, मिरच्या असेल, गहू असेल, या पिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे रोग येतात, आपण जे पाहिले, त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, प्रमाण किती घ्यायचं आहे तर 1 मिली प्रति लिटर घेऊन तुम्ही याचं फवारणी करू शकता। अतिशय रामबाण बुरशीनाशक आहे। याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जी शेतीविषयक आधुनिक माहिती आपण टाकत असतो ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल। धन्यवाद।